सिद्धं सूत्रं परमियं जिनेन्द्रहरणे विचन्द्रमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्य करुवणं मोक्षम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती आचार्य नेमिचंद्र भगवान की जय। जय बोलो परम पूज्य चातुर्य चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय। जय बोलो परम पूज्य आचार्य प्रेक्षक सुंदर सागर जी महाराज की जय। जय बोलो परम पूज्य मम दीक्षा गुरु आचार्य सिंधु आचार्य सुरेश सागर जी महाराज की जय। आपलं प्रकरण चालू होतं गुणस्थान पहिली प्रकरणा आपली चालू झाली होती। गुणस्थान आणि मार्गनाथ या दोन प्रकरणा सांगितल्या। त्याच्यानंतर गुणस्थानाचं व्याख्या आपण पाहत होतो। गुणस्थान कशाला म्हणतात तर अजून ते आपलं पूर्ण झालं नाही अजून, त्यामुळे आपण मोहनेचे भेद बघितले पहिला। किती भेद सांगितले मोहनी धर्माचे? एकेकाने सांगितले सगळ्यांना तर जरा डोळे तिथे लावायचे नाही। दर्शन मोहनी आणि चारित्र मोहनी। दर्शन होण्याचे किती भेद सांगितले पाठीमागून तुम्ही पाठीमागून नवीन नवीन त्यांच्याजवळ मिथ्यात्व सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रवृत्ती। आणि चारित्र होण्याचे किती भेद आहेत? कशा आणि नवकशा। कशाचे किती भेद सांगितले? कोणते? अनंतानुबंधी कशा आहे? कशाचा घात करतात? कोणत्या गुणाचा घात करतात? सम्यक्त्व आणि सम्यक्ताचरण चारित्र्याचा घात करतात। अप्रत्याख्यान कशा आहे? पाठीमागं सांगा तुम्ही तुमच्या काय रेवती तुमच्या सगळ्याचे नाव माहिती मला। कोण करते देशमाचा घात? अप्रत्याख्यानावरण। अप्रत्याख्यानावरचा अर्थ बघितला तर आपण देश संयम आणि त्याच्यावर जे अप्रत्याख्यानावर जे आवरण करतं ते अप्रत्याख्यानावरण कशा आहे। नंतर प्रत्याख्यान कशा आहे? कशाचं घात करतात? सकल संयम। सकल संयम म्हणजे कुणाला असतं? ते न होण्यामध्ये निमित्त कोणतं कर्म आहे? प्रत्याख्यानावरण कशा आहे। आता आपल्याजवळ किती कशा आहे? संजीवलन कशा आहे? कशाचा घात करतात? त्या संयमाचा घात करतात। आणि हे 16 कशा आहेत आणि 9 कशा आहेत? 9 कशा किती आहेत? 9 आहेत। आता पुसले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोणते सांगा तुम्ही? जुन्या लोकांना येते सगळं, नवीन लोकांना सांगितलं तुम्ही सांगा। हास्य रती रती शोक भय जुगुप्सा स्त्रीवेद पूर्वेद एकूण किती झाले? कशा आहे? चारित्र होण्याचे वेळ 25 आणि दर्शन होण्याचे 3 असे 28। आता ह्याच्यावर सगळे आपले गुणस्थान अवलंबून आहेत। आता कुठल्या गुणस्थानात कुठल्या गुणाचा उदय असतो की उपशम शेष उपशम त्यासाठी आपण 4 व्याख्या पाहणार आहोत। पहिल्यांदा काल उदय सांगितला। उदय कशाला म्हटलं? कर्म त्याचा काळ पूर्ण झाल्यानंतर फळ देऊन निघून जातं, त्याला काय म्हणायचं? उदय। आता दुसरे उदय नंतर उपशम। उपशम कशाला म्हणायचं तर त्या कर्माचं उदय न होणं, उदयाने उदीर्ण न होणं म्हणजे सत्तेमध्ये राहणं। आता हा जो उपशम आहे तो मोक्ष मार्गाच्या अपेक्षेने सिद्ध बघायचा। उपशम भाव जो आहे तो कधी होतो? 4थ्या गुणस्थानापासूनच, म्हणजे पहिल्या गुणस्थानात जो मिथ्या दृष्टी आहे
आणि ज्या वेळेला त्याला पहिल्यांदा सम्यक्त होतं, अनादी काळापासून कोण असतो जीव, कुठल्या कोण सणात असतो, पहिल्या निमित्ताने, मग त्याला पहिल्यांदा सम्यक दर्शन होतं ते प्रथमोक्षम सम्यक्त म्हणतात त्याला. तर ते प्रथमोक्षम सम्यक्त होतं त्याच वेळेला पहिल्यांदा मोक्षम भाव तो प्राप्त होतो आणि त्यापासूनच मोक्ष मार्गाला सुरुवात होते. मग तो औक्षमिक भाव जो आहे म्हणजे थोड्या काळापर्यंत कर्म त्याचं उदय पण न होणं, उदीर्णा पण न होणं, त्याला म्हणायचं उपशम. म्हणजे कसं तर ते जर आपण ह्याच्यावर बघू म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. तुम्हाला दिसते का इकडच्या लोकांना? इकडे दिसते का? थोडंसं हे दिसतंय का तुम्हाला इकडं? इकडच्या बाजूला थोडंसं ठेवायचं. पहिला वापरत होतो ना ते तुटत नव्हतं. हे काय काढलं होतं, काल सांगितलं होतं निषेध रचना. म्हणजे ज्याला कर्म आपण मानतो तर ते असं कुठं हे नाहीये, परंतु त्याची जी उदयाला येण्याचा क्रम आहे त्यापेक्षा निषेध रचना. म्हणजे ते कर्म जेवढी आपण स्थिती बांधलेली असते तेवढ्या स्थितीपर्यंत ते विभागले जातात. जसं आता तुम्ही कुणाचं तरी कर्ज काढलं, त्याचे हप्ते ठरतात की नाही. 1,00,000 रुपये कर्ज काढले का 10,00,000 रुपये कर्ज काढले तर ते सगळं आपण एकदम फेडू शकतो का? त्यामध्ये त्याचे काय असतात हप्ते, की पहिल्या महिन्यात एवढा हप्ता, दुसऱ्या महिन्यात एवढा हप्ता, तिसऱ्या महिन्यात एवढा हप्ता, असं करत 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 ते 5 वर्षात 10 वर्षापर्यंत ते कर्ज फेडायचं असतं. तसं आपण प्रत्येक समयाला कर्माचं कर्ज काढतो. कोणाचं कर्ज काढतो? किती कर्ज आहे आपल्याजवळ? अनंत अनंत कर्म परमानंद या जीवाने बांधलेले आहे, ते सगळं आपलं कर्ज आहे. आणि ते कर्ज कसं फेडतो आपण? त्याची स्थिती ठरलेली असते. जसं ते हप्ते ठरलेले आहे तसं इतर पण त्या कर्माची काय असते स्थिती, म्हणजे किती काळपर्यंत ते आपल्या आत्म्याजवळ राहणार त्याला स्थितीबंध म्हणतात. मग तेवढ्या काळपर्यंत ते उदयाला येत राहतं. मग त्याचे प्रत्येक हप्ते ठरलेले आहेत. पहिल्या समयात एवढं कर्म उदयाला येणार आणि ते फळ देऊन निघून जाणार, मग दुसऱ्या समयामध्ये एवढं येणार. असे हे काढले ते हा आकार त्याला म्हणतात बहुपुच्छाकार किंवा त्रिकोणाकार. म्हणजे हे कर्म पहिल्यांदा जास्त येतात उदयाला, मग त्याच्यानंतर थोडे कमी, त्याच्यानंतर थोडं कमी. हे सगळ्याला पुढे गेल्यावर तुम्ही सगळे शिकणार आहे. त्याचं जी रचना जी असते ना त्याचं गणित आहे, किती किती वाटलेलं येते ते सगळं. फक्त इथं आपल्याला भाव समजून घ्यायचे. तर असे हे सगळे कर्म परमाणूची काय ते निषेध रचना. मला त्या त्या समयामध्ये त्या पहिल्या समयात एवढे आले उदयाला, दुसऱ्या समयात एवढे, तिसऱ्या समयात एवढे, असे प्रत्येक समयाला सगळं चालूच आहे. नवीन बांधणं पुन्हा ते जुनं असं सगळं मिळून उदयाला येत असतं. मग ही निषेध धारा सगळ्या कर्मांची प्रत्येक समयाला सुरू आहे. सगळे कर्म आपल्या उदयाला येतात, गाठीशाठी कर्म त्याचे सगळे आपण निषेध बांधलेले आहे सगळे समयाप्रमाणे आणि बांधणं चालूच आहे प्रत्येक समयाला. मग ते सगळं त्याच्यामध्येच ऍड होत असते. तुम्ही मिळवलं की पुन्हा ते बँकेत बॅलन्स टाकते की नाही, पुन्हा तुमच्या डिपॉझिटमध्ये ते ऍड होत जाते. तसे कर्ज जेवढं जेवढं काढलं सगळं आपलं सत्तेमध्ये ते आपल्या बँक बॅलन्समध्ये सगळं जमा आहे. आणि मग त्यातला आपण एक 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 हप्ता तो फेडत जायचा. प्रत्येक समयाला उद्याला पण येतो, प्रत्येक समयाला बंद पण होतो. मग ही जी निषेध धारा असेल तरी अंतरा नाही, म्हणजे मध्ये अंतर नाहीये, निरंतर मिथ्यात्वाचा तर अनादी काळापासून निरंतर बंद आणि उदय पण चालू आहे. मग मिथ्यात्वाचा उदय जोपर्यंत तोपर्यंत आपल्याला संमिक्त होत नाही. मग ह्याचं काय करावं लागेल तर त्याचा अंतर करून त्याला शमित करणं.
त्याला उपशम भाव म्हणतात. म्हणजे आता हे सगळे आहेत निषेक. मग खालचे आवली काळजे सोडायचे आणि मध्ये अंतर्मुहूर्त प्रमाणचे निषेक आहे तेवढे निषेक. खूप नाजूक हाताने एक एवढं आयाम घेऊया आपण. हे जे निषेक आहे ते कर्म परमाणू सगळे सत्तेमधले तिथं संचित आहेत असं समजा. मग हे जर हे आपल्याला उपशम करायचं असेल तर काय करावं लागेल? आपण काय करायचं नाही, हे ऑटोमॅटिक सगळं होत असते. फक्त बोलायची भाषा तशी कर्णाटकाची की ह्या निषेकांचं काय करतो तो अंतर पाडतो. अंतर पाडतो म्हणजे त्याला अगोदर उद्याला येण्याआधी करतो आणि काहींना नंतर उद्याला येण्याआधी करतो. हे सगळे आपल्या सत्तेमध्ये आहेत सगळे कर्म परमाणू. तर इथला एक आवली सोडून पहिली त्याच्या वरचं एक अंतर्मुहूर्त एवढा आयाम किती आहे हा अंतर्मुहूर्त. अंतर्मुहूर्त म्हणजे काय सांगितलं होतं परवा? एक आवलीपेक्षा जास्त. एक आवली म्हणजे पण खूप छोटी असते आणि 48 मिनिटांपेक्षा कमी. हा जी काळाची मधली हे आहे काळ आहे त्याला अंतर्मुहूर्त म्हणतात. एक मुहूर्ताच्या आत त्याला म्हणायचं अंतर्मुहूर्त. तेवढ्या अंतर्मुहूर्त मात्र निषेकांचं काय करतो तो अंतर करतो. म्हणजे त्याच्या परिणामाच्या निमित्तानं विशुद्धीच्या निमित्तानं आपोआप हे कार्य होते सगळं. मग हे कर्म अगोदर उद्याला येण्यायोग्य कर्म ह्यातले काही वर पाठवायचे. जसं आता उदाहरणार्थ की आपल्याजवळ आंबे आपण आडीमध्ये घातलेले आहेत. मग रोज काय करतो आपण थोडे 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 आंबे घेतो आणि रस काढतो. त्याचा पिकलेले बघून घेतो ना. मग ते पिकलेले बघितले रस काढले आणि खाल्ल्यानंतर काय झालं? काय सांगितलं होतं? उद्या आला त्याचा. आपण रस भोगला त्याचा उद्या येऊन गेला. आता 2 दिवस काय आहे? एक दिवस सोमवार आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी अष्टमी आहे. 2 दिवस आंबे खायचे नाही. मग त्याचं काय करणार आता? 2 दिवसाचं अंतर पडणार. मग त्यातले चांगले चांगले पिकलेले असतील तरी ते लवकर संपून टाकायचे. उद्या परवापर्यंत राहत नाही, ते आज संपून टाकायचे. आणि जे थोडे चांगले चांगले त्याला वर असं काढून ठेवायचं म्हणजे मग ते 2 दिवस चांगले राहतील. मग त्याला काय केलं आपण? 2 दिवस त्याचं अंतर पाडलं म्हणजे रसाचा त्याग केला. 2 दिवस आपण खाल्लं नाही ते, मग ते उद्याला आलं नाही. 2 दिवसानंतर खाऊ आपण. तोपर्यंत 2 दिवस काय केलं त्याचं अंतर. तसं इतर हे कर्म प्रत्येक समाजाला उद्याला येत होतं. परंतु आता काय केलं त्याच्यामध्ये आपल्या परिणामांची विशुद्धी झाली. त्याच्यामुळे कर्मामध्ये काय झालं? अंतर पडलं. म्हणजे हे कर्म काही कर्म लवकर उद्याला आले आणि काही कर्म नंतर उद्याला येते. आणि ह्या सगळ्या कर्मांचं काय होणार इथं? अभाव. वर आहेत म्हणजे पुढं उद्याला येणार आहे आणि आता पण यायला. परंतु ह्या आवली काळाच्या नंतरचा जो अंतर्मुहूर्त आहे त्यामध्ये ह्या म्हणाले कर्म उदयाला आणि उदिरणेला काय झालं? ते अयोग्य. त्याला काय म्हणायचं? उदयाने उदिरणेला ते अयोग्य झालं. म्हणजे ह्याचा उदिरण म्हणजे काय? लवकर उदयाला येणं. जसं आता आपण काय करतो? आंबे पिकू घालतो. मग ते जर झाडावर पिकले असते तर 8 दिवसानं पिकले असते. परंतु त्याला आपण आडीमध्ये घातल्यानंतर ते 4 दिवसातच पिकतात. त्याला म्हणायचं उदिरण. तसे कर्म पुढं उदयाला आलं असतं परंतु ते लवकर उदयाला येणं त्याला काय म्हणायचं? उदिरण. तर हे सगळे आपले पुढं उदयाला येणारे सत्य ह्याला काय म्हणायचं? सत्ता. बंध, उदय आणि सत्ता अशा कर्माची 3 अवस्था असतात. जोपर्यंत उदयाला येत नाही त्यापर्यंत त्याला काय म्हणायचं? सत्तेमध्ये आहे म्हणजे अस्तित्व आहे. जसं पाण्याचं पण नेहमी उदाहरण दिलं जातं. तुम्ही ऐकलं असेल दुसरा अध्याय शिकताना की गढूळ पाणी आहे आणि त्या गढूळ पाण्यामध्ये ते गढूळ पाणी ह्या काय झाला? उदय झाला. ते पाणी गढूळ झालेलं आहे आणि तसंच प्राशन केलं तर तो काय झाला? उदय झाला. आणि ते गढूळ पाणी प्यायला नको म्हणून आपण काय केलं? त्याच्यामध्ये तुरटी फिरवली. तुरटी फिरवल्यानंतर काय होतं? ते पाणी त्यातला मळ खाली बसतो आणि वरचं पाणी काय झालं? स्वच्छ निर्मल झालं. मग ते आपण निर्मल पाणी काय करतो?
प्राशन करतो. मग तो मल जो आहे तो पाण्याच्या खाली दबलेला आहे. आता त्या वरच्या पाण्यामध्ये नाही, वरचं पाणी कसं आहे, स्वच्छ आहे, ते आता आपल्याला प्यावं लागत नाही. परंतु नंतर तो मल जो आहे तो काय होणार, पुन्हा वर येऊन पुन्हा पाणी गढूळ होण्याची शक्यता आहे. तसं आता इथं वर्तमानात उदय येणार नाही कर्माचा, त्यावेळेला जीवाचे परिणाम कसे होणार, निर्मल होणार. आणि त्याच्यानंतर पुन्हा उदय येईल, परंतु आता उदय येणार नाही. ह्यालाच काय म्हणायचं, उपशम. म्हणजे ह्याचा अंतर केलं, अंतर केल्यानंतर तेवढ्या काळापर्यंत कर्म परमाणू काय झाले, उदयाला येणार नाही. मग आता हे पुढे सत्तेमध्ये ते उदयाला येतील की नाही, हा काळ संपल्यानंतर उदयाला आलं तर चालतंय, परंतु ह्या काळामध्ये त्याची उदीर्णा झाली तर ते पुन्हा उदयाला येतील. म्हणून त्यांना काय करायचं, उपशम करणं. म्हणजे हे तुम्ही आता उदयाला यायचं नाही अशी ऑर्डर त्यांना मिळते. कोण देतो ऑर्डर त्यांना, आपोआप ऑटोमॅटिक आपल्या परिणामाच्या निमित्तानं आपोआप त्या कर्मामध्ये अशी योग्यता येते की तुम्ही आता एवढ्या काळापर्यंत उदीर्णाहून उदयाला यायचे. कर्माच्या दोन अवस्था लक्षात घ्या, उदय आणि उदीर्ण. उदय म्हणजे काय, त्या त्या काळामध्ये ते उदयाला येणं, फळ येणं, त्याला म्हणायचं उदय. आणि त्याचा काळ संपायच्या अगोदर ते उदयाला येणं, ते कसं, हिथं समजा हिथं उदयाला येणार होतं, परंतु त्याची उदीर्णा झाली तर ते खाली हिथं उदयाला येऊ शकते. 100 समयात येणार होतं, 100व्या समयात, परंतु ते आता वर्तमानामध्ये पहिल्या समयात उदयाला येऊ शकते, दुसऱ्या समयात येऊ शकते, तिसऱ्या समयात येऊ शकते. तर त्याला काय म्हणायची, उदीर्णा. दोन लक्षात आलं, उदय आणि उदीर्णा फरक. उदय म्हणजे जे ज्या ठिकाणी आहेत ते त्या ठिकाणी उदयाला येणं, त्याला म्हणायचं उदय. आणि ते नंतर उदयाला यायला होते ते अगोदर उदयाला येणं. आता जसं आंब्याचं उदाहरण सांगितलं ना, 8 दिवसाला पिकणार होते ते 4 दिवसातच पिकले, तर ते काय झाले, उदीर्णा झाले. तसं आता इथं हे मिथ्यात्व कर्माचं चाललंय. समजा हे मिथ्यात्व कर्माचं बद्दल हे आपण बोलतोय. मग हे मिथ्यात्वाचं आपण काय केलं इथं, हे सगळं कधी होतंय, ज्यावेळेला जीव अंतरंगामध्ये काय चाललेलं, त्याचे करण परिणाम म्हणजे आधारकरण, अपूर्वकरण, अंतरकरण, तुम्ही ऐकलं असेल तर पुढे पण आपल्याला येणार आहे ते सगळं. त्याची परिणामांची विशुद्धी चाललेली आहे. तत्वाचं चिंतन करतोय तो जीव, आपल्या आत्मस्वरूपाचं विचार करतो आणि त्याला आपले परिणाम चांगले करते. आपण आता समजा तत्वाचं चिंतन करावं लागेल, ध्यान करायला बसलेलं आहे आणि आपल्याला चांगले चांगले विचार यायला लागले की काय म्हणायला लागते, त्या ठिकाणी परिणाम आपले विशुद्ध होतात, म्हणजे चांगले होतात आणि आपल्याला आनंद येतो. मग ज्यावेळेला अशी परिणामांची विशुद्धी होते त्यावेळेला कर्मामध्ये हे ऑटोमॅटिक सगळं कार्य होत असते. म्हणजे कर्माचा उपशम करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, परिणामांची विशुद्धी करून विशुद्धी केली तर ते करण परिणाम होऊन त्या ठिकाणी सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून काय सांगायचे तर उपशम म्हणजे कर्म जे उदयाला येणार होतं त्याचा आपण अंतर पाडलं आणि जे पुढं उदयाला येण्याएवढी केला, कुठले कर्म कुठं पाठवले, तर वर पाठवले आणि काही अगोदर उदयाला येऊन गेले. मग हे वर पाठवलेले कर्म पुन्हा उदीर्णा होऊन इथं उदयाला येऊ शकतात की नाही, इथं उदयाला येऊ शकतात, परंतु त्याला उदीर्णेला अयोग्य करणं, त्यालाच म्हणायचं उपशम. म्हणजे आपण ज्याला हे अंतर केलं कर्माचं, त्याच्यानंतर एक अंतर्मुहूर्त काळ म्हणून उपशमन काळ म्हणतात. हे करायला काळ किती लागतो, जीवाला अंतर्मुहूर्त काळ लागला. हे सगळं ह्या काळात चालू आहे. समजा इथं हा काळ आहे अंतर करण्याचा काळ. आता हे सगळं तुम्हाला दबदीसा ज्यावेळेला शिकूनच चौथ्या डिटेल ह्याच्यामध्ये शिकायला मिळेल. फक्त उपशम भाव म्हणजे काय आहे समजण्यासाठी फक्त थोडक्यात सांगते मी इथं की अंतर केलं त्या कर्माचं, म्हणजे त्याला अंतर केलं म्हणजे काय केलं की त्याला अगोदर उदयाला येण्याअगोदर केलं आणि काही कर्मांना नंतर उदयाला येण्याअगोदर केलं. मग आता हे जे पुढे पाठवले ते उदीर्णा होऊन पुन्हा इथं अंतर केल्यानंतर इथं
उदयाला आले तर पुन्हा आपल्याला सम्यक होईल का? नाही होणार. म्हणून त्याच्यासाठी काय करावं लागते? उपशम. अंतर केल्यानंतर काय करतो हा जीव? उपशमकरण करतो. म्हणजे ह्यांच्यामध्ये काय करायचं इथं? तुम्ही थांबा, तुम्ही खाली यायचं नाही, अशा ऑर्डर त्याला ऑटोमॅटिक मिळते. जसं त्याला दुसरा एक उदाहरण सांगितलं की कुठला मंत्री येणार असेल आणि आपल्या इथं काय लागलेले आता रांग लागते ना, आपलं जे कार्डावर वगैरे हे मिळतं धान्य वगैरे, राशन म्हणतो, काय म्हणतात, रेशनच म्हणतात, रेशनचं धान्य मिळतंय. मग ते सगळ्या लोकांची ते आणण्यासाठी रांग लागलेली असते. पूर्वी रॉकेलसाठी रांग लागायची, आणखी कशा तिकीट काढण्यासाठी रेल्वेची रांग लागलेली असते. तर ती रोड पर्यंत अशी रांग आलेली असते आणि तिथून मंत्री यांची गाडी येणार असते. मग काय करतो मंत्र्यांची गाडी येणार म्हटल्यानंतर त्यांना तो रस्ता रिकामा करायचा आहे. मग तिथली जी लोक आहेत त्या गल्लीच्या मध्ये असल्या रोडच्या मध्ये त्यांना इकडं आणि तिकडं पोलीस असतात ते काय करतात? रस्ता मोकळा करा, मंत्री येणार आहेत म्हणून त्यांना इकडे काही लोकांना इकडे सरकवतात, काही लोकांना त्या बाजूला सरकवतात आणि ती रस्ता रिकामा करतात. मग ते मंत्र्यांची गाडी येणार. मग आता इकडं तिकडं सरकवलं परंतु मधून आणि कोणतरी येऊन तिथे काय होणार? पुन्हा तिथे कोणतरी वाटेवर येईल. म्हणून ते पुन्हा काय असतात? इकडे पोलीस उभा असतात आणि तिकडे पोलीस उभा असतात, कोणाला मध्ये येऊ देत नाही. तसं इथं अंतःकरण केल्यानंतर पुन्हा हे वरचे कर्म उदीर्णाहून इथं उदयाला येऊ शकते. म्हणून त्यांचं काय केलं? उपशमकरण. त्याला काय म्हणतात? उपशमकरण. अंतर्मुक्त काळामध्ये ह्या सगळ्या कर्मांना उदीरणेला अयोग्य बनवलं, हा उपशम केला. आणि हा झाला असताना मग काय होतं? ह्या ठिकाणी ज्यावेळेला जीव हे अनिवृत्तीकरण संपल्यानंतर इथं येतो, हे सगळं उदयाला यायला लागलेलं त्याला मिथ्यात्व. आणि इथं आल्यानंतर काय झालं? इथं आल्यानंतर आहे का मिथ्यात्व? रिकामे जागा. तिथं काय ते कर्म मिथ्यात्व कर्म उदयाला येत नाही. मग त्या जीवाला कोणता भाव होतो? औपशमिक भाव होतो. आणि त्यानिमित्त त्याला तिला औपशमिक सम्यक्त्वाची प्राप्ती होते. मग कशामुळे झाली औपशमिक सम्यक्त्वाची प्राप्ती? त्याला त्या कर्माचा उपशम केला. उपशम केला म्हणजे काय केलं? तर त्याला उदयाने उदीरणेला अयोग्य बनवलं. येऊ नाही दिलं. म्हणजे आपण हे सगळं आपण काही जाणत नाही, ते ऑटोमॅटिक सगळं हे कर्माचं जे काही अवस्था होतात त्या सगळ्या ऑटोमॅटिक होतात. आपल्याला दिसते काय कर्म कुठे आहे ते? काय दिसत नाही. तर आपण आगमाच्या द्वारे वाचल्यानंतर आपल्याला कळते की असं असं होत असते. कधी होतंय? ज्या परिणाम जीवाचे असे परिणाम झाले की कर्मामध्ये असं होतंय. असं त्या दोघांचा निमित्त संबंध आहे. सगळा आपला खेळ जो चालला तो परिणामांचा आहे. परिणाम संप्रेषित झाले की कर्म सगळे कसं होणार? आपण पाप कर्मांचा बंद करणार, त्याची स्थिती जास्त बांधणार, त्याचा अनुभाग जास्त बांधणार. परिणाम विशुद्ध झाले की आपोआप काय होणार? पुण्य प्रवृत्तींचा बंद करणार, त्याची स्थिती कमी बांधणार, अनुभाग पण कमी बांधणार. हे सगळं आपल्या परिणामांचा खेळ आहे. म्हणून सगळ्यावर आपल्याला जर सगळ्यात जास्त लक्ष ठेवायचं असेल तर कुठे ठेवायचं? आम्ही कुठे ठेवतो? क्रियेवर. क्रियेवर लक्ष जास्त आहे. तर हे व्हायला पाहिजे काम, नाही झालं तर आमचा काय होतं? तळपाच्या मस्तकाला घेऊन फिरते. का केलं नाही? असं का केलं तुम्ही? तसं का केलं? मग तिथं आपण जे संश्लेष परिणाम केले, काम नाही झालं तर आपलं नुकसान जास्त नाही आहे, परंतु त्या निमित्तात जे संश्लेष परिणाम केले त्यामुळे आपण कितीही स्वतःचं नुकसान करून घेतो. म्हणजे आपण एवढं सगळं आपलं कर्म वाढवतो, एवढं आपलं सगळं स्थिती वाढते, अनुभाग वाढतात आणि पुन्हा आपल्याला भोगावं लागते. ते कोण भोगणार आहे? त्याला आपण केल्यानंतर म्हटल्यानंतर आपणच भोगावं लागणार. आणि ज्याला परिणामाची विशुद्ध करतो ऑटोमॅटिक कर्मामध्ये आपोआप हे सगळं घडतंय, त्याच्यामध्ये अंतर पडतं. त्याचे जे सत्तेमध्ये कर्म आहे ते उदीरणेला अयोग्य होतात आणि त्या जीवाला औपशमिक सम्यक्त्वाची काय होते? प्राप्ती होते. मग ते आपल्याला होऊ शकते की नाही? हे कार्य पुन्हा आपल्या सगळे
ना होऊ शकते, होण्याची योग्यता आपल्यामध्ये आहे. तर हा काय आहे, औक्षणिक भाव म्हणायचा याला, की कर्माचा उपशम झाला असताना. मग कर्माचा उपशम होतो म्हणजे काय, तर त्याचा भाव समजण्यासाठी मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं. हे सगळं तुम्ही लब्धीसारखं शिकला की डिटेल पूर्ण त्याचं सगळं गणित बिणित सगळं आहे. किती परमाणू, काय परमाणू, किती निषेध वगैरे सगळं त्याचं गणित आहे. फक्त भाव एवढा आहे की अंतर्भूतातल्या काळातल्या निषेकांना, त्यांचं निषेकांचं अंतर करून त्यामध्ये काय केलं, सत्तेमध्ये असणाऱ्या कर्माला उदिरणेला अयोग्य बनवलं. म्हणजे त्याची उदिरणा होणार नाही, उदिरणा त्याचा उदय होणार नाही, त्यालाच उपशम. म्हणून त्याच्या उपशमाची सामान्य व्याख्या काय देतात तिथं, कर्म उदयाला न येणं, सत्तेमध्ये दबून राहणं, हे त्याचं व्याख्या असते फक्त. परंतु त्याचा भाव समजून घ्या की दबून राहते म्हणजे काय, सत्तेमध्ये आहे परंतु त्याची उदय होत नाही, त्याला म्हणायचं दबून राहणं. मग कर्माचा उपशम झाला असताना उदय ही अवस्था कोणाची, कर्माची. फळ देणं, उदय सांगितलं फळ देणं. मग हा उदयाला असताना जीवाला कोणता भाव होतो, औदयिक भाव. जीवाला जो भाव झाला तो कोणता झाला, औदयिक भाव. कर्माची अवस्था निमित्त आणि त्याच्या निमित्ताने झालेला भाव तो जीवाचा औदयिक भाव, तो नैमित्तिक. ह्या दोन द्रव्य आहेत त्या एका ठिकाणी, आपण जिथं आहोत तिथे आपण एकटे नाहीये. म्हणजे शरीरला आहे दिसते ते, आणि तिथं कारण शरीर म्हणजे कर्म आहे आणि जीव आहे. त्या दोघांच्या मध्ये काय आहे, निमित्त नैमित्तिक संबंध. जे कर्माचा उदय आला की जीवाला भाव होतो, जीवाने भाव गेले की कर्माचा बंध होतो. असं दोघांचा काय आहे, परस्पर संबंध आहे. आता दुसरं कोणती अवस्था सांगितली, उपशम. प्रवेशिका शिकवली होती, ते पण YouTube वर घेतलं होतं, त्यावेळेला ऑनलाईन घेतली होती. ते पण तुम्ही ऐकलं तर अजून डिटेल शिकवले मी त्याच्यामध्ये. उदय उपशम, शैक्ष उपशम, तिसरा अध्याय ना त्याच्यामध्ये, तिसऱ्या अध्यायामध्ये ते पण तुम्ही काढून ऐकू शकता. सगळे उपलब्ध तुमच्याजवळ साधनं आहेत, फक्त त्याचा काय करायचंय, सदुपयोग. आपण त्या मोबाईलचा उपयोग दुसऱ्यासाठी करतो, परंतु आता धार्मिक शिकण्यासाठी तुम्हाला आता घर बसल्या सगळ्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. ते काढून बघा, सिद्धांत प्रवेशिका, सिद्धांत प्रवेशिका, त्यामध्ये सगळं उदय उपशम शैक्ष उपशमचं चांगली व्याख्या सगळे शिकवलं त्या. आता परत तुम्हाला थोडक्यात सांगायला लागले, परंतु त्याच्यावर पण घेतलेलं आहे. तर उपशम हा ही कर्माची अवस्था, ही उपशम अवस्था हे सगळं कर्म आहे. ही कर्माची स्थापना केली, स्थापना म्हणजे लागत नाही, त्यासाठी स्थापना करणं हे कर्म आहे म्हणून सांगितलं मला मी. जे मी कर्माची काय केली तर स्थापना केली. हे कर्म खुरा आहे कुठं, त्या आत्म्याच्या प्रदेशावर, आणि त्या कर्माची काय केली मी तर स्थापना केली. म्हणून हे कर्म आहे असं म्हणायचं प्रत्येक वेळेला. तर आता हे जे कर्म आहेत सत्तेमधलं, वर आहे हे सत्तेमधलं कर्म आहे, इथं त्या कर्माचं अंतर पडलेलं आहे, आणि त्याचा काय झालं, उपशम झाला. अंतर पडलं आणि त्याच्यानंतर त्याचा उपशम म्हणजे उदिरणेला अयोग्य केलं. आणि असं ज्यावेळेला अवस्था कर्मामध्ये होईल त्यावेळेला जो जीवाला भाव होणार, त्या भावाचं नाव काय आहे, औपशमिक भाव. हे थोडक्यात आलं का लक्षात. उपशम म्हणजे उदयाचा अभाव, लक्षात घ्या. उपशम म्हणजे सत्तेमध्ये असणं परंतु उदयाला न येणं, ही त्याची व्याख्या आहे. उदय उदिरणा दोन्ही पण त्याला अयोग्य असणं. आता तिसऱ्या आहे क्षोभशम. तिसऱ्या अवस्था कोणती सांगितले, क्षयोभशम. तर क्षोभशम होतं म्हणजे काय होतं, आपण कर्माचा क्षोभशम आहे,
तर तिथं काल तुम्हाला सांगितलं होतं 4 प्रकारचे शक्ती सांगितल्या होत्या. कोणत्या सांगितल्या होत्या? लता, दारू, अस्त्या आणि लता, शरीर. दारू, अस्त्या आणि शरीर. हे एवढ्यासाठी ठेवलं होतं मी, एवढं सांगायचं होतं तुम्हाला की मोहनियाचे 2 भेद केले आपण, दर्शन मोहनिया. आता दर्शन मोहनियामध्ये मिथ्यात्व जे आहे आणि सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृतीची 3ची वाटणी काल सांगितली होती. लता आणि दारूचा एक भाग, त्याच्यामध्ये कोणाची शक्ती आहे? सम्यक प्रकृती. त्याचं नाव काय दिलं? सम्यक प्रकृती. म्हणून सम्यक प्रकृती ही देशघाती प्रकृती आहे. त्याच्यामध्ये देशघाती स्पर्धक आहे. आणि सम्यक मिथ्यात्व ही सर्वघाती प्रकृती आहे. त्याच्यामध्ये दारू शक्ती आहे. आणि मिथ्यात्वामध्ये सगळे सर्वघातीच आहे. मिथ्यात्व काय झाले? सर्वघाती प्रकृती. आणि त्याच्यामध्ये स्पर्धक पण कोणते झाले? सर्वघाती. आता ह्याच्यामध्ये जे अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावर, प्रत्याख्यानावर, हे 12 कशा आहेत? ह्या 12 कशा आहे ना? सर्वघाती म्हणतात. 12 कशा काय म्हणतात? सर्वघाती. ते कसं आहे, तुम्हाला मुळाकडून सगळं शिकवायला पाहिजे. म्हणजे असं मला असं वाटतं की अर्धवट होते थोडं. जे प्रकृती आणि स्पर्धक या 2 मध्ये अंतर आहे. मोहनियाच्या ज्या प्रकृती आहेत त्या 2 मध्ये आपण विभागूया. कशामध्ये? मोहनियाचे आता भेद किती सांगितले? 28. देशघाती आणि सर्वघाती. प्रकृती म्हणायचं पहिल्यांदा. हे जे कर्माचे आहेत ना, त्याचं नाव काय आहे? प्रकृती. मिथ्यात्व प्रकृती, सम्यक मिथ्यात्व प्रकृती. कर्माचा भेद आहे ना, त्याचं नाव काय? प्रकृती म्हणायचं त्याला कर्माला. मग अनंतानुबंधी क्रोध, अप्रत्याख्यानावरून क्रोधादी, हे पण प्रकृती आहेत. हे सगळ्या कर्माच्या प्रकृती म्हणजे त्याचा स्वभाव. मग हे जे 16 कषाय आहेत यामध्ये हे 12 कषाय, प्रत्येकाचे 4-4 भेद आहेत की नाही? हे 12 कषायांना सर्वघाती प्रकृती म्हणतात. कोणते म्हणतात? सर्वघाती. आता इथं आपण नाव लिहूया. देशघातीमध्ये काय ना, फक्त सम्यक प्रकृती. आणि सर्वघातीमध्ये काय ना, आता सांगितलं मिथ्यात्व. पहिल्यांदा मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व, असं 2 विभाग करून लिहा तुमच्या याच्यामध्ये. आणि आता 12 कशा लिहिते एकदम. 12 कशा म्हणजे पहिले 12 कशा घ्यायचे. प्रथम 12 कशा आहे? अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरून कशी. तर हे 12 कशा आहे? ते काय? सर्वघाती प्रकृती आहे. म्हणजे ह्याचा उदय असेल तर त्या गुणाचा पूर्णतः घात होतो. तो गुण थोडा पण व्यक्त होत नाही. अनंतानुबंधीचा उदय असेल तर सम्यक होईल का? थोडंसं. अप्रत्याख्यानाचा उदय असेल तर देसेल होईल का? नाही, थोडा पण होणार नाही देसेल. आणि प्रत्याख्यानावरणाचा उदय असेल तर मुनीवरण होईल का? नाही, थोडं पण होणार नाही. पूर्णतः ते घात करतात. म्हणून त्याला काय म्हणतात? सर्वघाती प्रकृती. आता त्यामध्ये संजीवलन कषाय आहेत 4 आणि 3 9 कसे 9, हे देशघाती प्रकृती. कोणते? देशघाती. हा, संजीवलन 4 आणि 9 कषाय. किती झालं बघा? ह्या 9च्या 13 आणि 14 बरोबर. हाफ वाटणे. तुम्हाला लक्षात ठेवायचं सोपं आहे. 14 देशघाती आहेत आणि 14 सर्वघाती आहेत. लक्षात आलं? हे प्रकृती म्हणायचं. हे सांगितलं तुम्हाला काय? प्रकृती. 14 सर्वघाती प्रकृती आहे आणि 14 देशघाती प्रकृती आहे. आता ह्यामध्ये जे सर्वघाती प्रकृती आहेत ना, एक सम्यक सोडा, बाकीचं ह्या संजीवलन आणि 9 कशा आहेत, ह्या देशघाती प्रकृती आहेत.
ह्याच्यामध्ये चारही प्रकारचे स्पर्धक असतात, देशघाती पण असतात आणि सर्वघाती पण स्पर्धक असतात. परंतु जे सर्वघाती प्रकृती आहे त्याच्यामध्ये सर्वघाती स्पर्धक असतात. आता एक मिनिट सांग. दिसत नाही का? प्रकृती मांडा. प्रकृती. प्रकृती वेगळा आहे, स्पर्धक वेगळा आहे. हो, अगदी बरोबर. आता एक प्रकृती आहे कुठली, संज्वलन कशा आहे ह्या, क्रोध मान माया लोभ. तर प्रकृती एक आहे, परंतु त्याच्यामध्ये स्पर्धक दोन्ही प्रकारचे असतात, सर्वघाती पण आणि देशघाती पण. आता काल आपण बघितलं होतं लता दारू असती असती शेळी. आणि शेत. हे जरा तुम्हाला समजलं ना, सगळे गुणस्थान एकदम सोपी जाणार आहे. फक्त थोडंसं समजून घ्या, समजण्याचा प्रयत्न करा. मी पण समजावण्याचा प्रयत्न करते, तुम्ही पण समजून घ्यायचा प्रयत्न करा. सोपं आहे, तसं अवघड नाही आहे एकदम. तर हे चार प्रकारच्या शक्ती आहेत मी सांगितलं. कशामध्ये आहे? कर्मामध्ये फळ देण्याची शक्ती, कुणामध्ये कमी कुणामध्ये जास्त असते. त्यापेक्षा हे कमी शक्तीपासून ते जास्त शक्तीपर्यंत अशी त्याची रांग लागली लावली. असे प्रत्येक निषेकामध्ये जेवढे कर्मप्रमाण असेल त्याच्यामध्ये ही चार वाटणी होत असते, लता दारू असते शेत. परंतु ह्यामध्ये जे सर्व देशघाती प्रकृती आहे, संजीवलन कशा आहे, एक सम्यक्त सोडा. सम्यक्तामध्ये काय सांगितलं होतं? लता आणि दारूच्या मध्ये आपण 3 भाग केले. एक भाग. एक पहिला भाग, पुन्हा हा बहुभागामध्ये पुन्हा एक भाग आणि हा बहुभाग. हो. 3 वाटणे केले. काल दारूमध्ये 3 वाटणे. 100 आहे त्याच्यामध्ये 25 घेतलं एक भाग. ह्याला काय म्हटलेलं आहे? देशघाती स्पर्धक म्हणायचं, तर प्रकृती म्हणायची नाही. काय म्हणायचं? तिथं स्पर्धक म्हणायचं, देशघाती स्पर्धक. आणि हे दारूच्या पुढचे हे जे बहुभाग आणि अस्थिशैल आहेत, ह्याला काय म्हणायचं? सर्वघाती. काय म्हणायचं? स्पर्धक. स्पर्धक. काय म्हणायचं सर? हे तर तुम्हाला शिकवले, पहिला प्रकृती शिकवल्या, हे प्रकृतीची वाटणी केली. हे देशघाती प्रकृती आणि ह्या सर्वघाती प्रकृती. आता काय सांगतोय तर देशघाती स्पर्धक आणि सर्वघाती स्पर्धक दोन्हीमध्ये अंतर आहे, लक्षात घ्या. तर आता ह्या प्रकृतीमध्येच तो स्पर्धक असतात. हे प्रकृतीचे जे परमाणु आहेत ना त्याच्यामध्येच हे स्पर्धक असतात. परंतु ज्या देशघाती प्रकृती असतात त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे स्पर्धक येतील, देशघाती पण येतील आणि सर्वघाती पण. हे लता दारूचा एक भाग पण असणार आणि ते दारूच्या पुढचे आणि अस्थिशैल पण असणार. म्हणून याला स्पर्धक काय म्हटलेलं? देशघाती स्पर्धक आणि यांना सर्वघाती स्पर्धक. एक शब्द समजण्यासाठी हे समजणं आवश्यक आहे. म्हणजे हा तुम्हाला व्याख्या शिकवेन मी, शब्द तुम्ही शिकाल फक्त, त्याचा भाव तुम्हाला लक्षात येणार नाही. पण ह्या पद्धतीने शिकला तर तुम्हाला कायम लक्षात पण राहील आणि त्याचा भाव पण समजेल. तर हे आता हे मिथ्यात्वाचं तर काल शक्ती सांगितली किती आहे? ह्या दारूच्या बहुभागातला एक भाग सोडून बाकीची शक्ती आहे. आता हे जे अनंत सम्यक मिथ्यात्व आहे त्याची शक्ती ही दारूचा एक भाग, जो बहुभागाचा एक भाग आहे ती आहे. आणि बाकीचे जे 12 कशाय आहेत ह्याच्यामध्ये जे स्पर्धक आहेत ह्याची जी शक्ती असणार परमाणूंची ती कुठली आहे? ती फक्त सर्वघातीच आहे. म्हणजे ह्या दारूच्या बहुभागापासून ते शैलपर्यंत कुणाची शक्ती? 12 कशायांची शक्ती. त्याच्यामध्ये हे लता आणि दारूचा एक भाग रूप शक्ती असत नाही, म्हणजे त्याचे परमाणु ह्या शक्ती रूपाने असत नाही. त्याचे कुणाचे? ह्या सर्वघाती प्रकृतींची शक्ती सर्वघातीच असते. असं लिहा वाक्य, सर्वघाती प्रकृतींचे स्पर्धक सर्वघातीच असतात. म्हणजे सर्वघाती प्रकृतीमध्ये सर्वघाती स्पर्धकच असतात. पहिल्यांदा हे अशी वाटणी घ्या, लताचा आणि हे दिला का दारूचा एक भाग, त्याला म्हणायचं देशघाती स्पर्धक. आणि दारूचा बहुभाग अस्ति आणि शैल त्याला काय म्हणायचं? सर्वघाती स्पर्धक. आणि आता हे स्पर्धक
प्रत्येक निषेकामध्ये असतात. मग त्यामध्ये जर देशघाती प्रकृती असेल तर दोन्ही प्रकारचे स्पर्धक असणार. एकच प्रकृती आहे कोणती, संचलन क्रोध, तर त्याच्यामध्ये लतारूपी शक्ती असणार, की दारू पण असणार, दारूचा भूभाग पण असणार, अतिशय पण असणार. परंतु इथल्यापर्यंतच्या शक्तीचं नाव काय येणार, देशघाती, आणि त्याच्या पुढच्या शक्तीचं नाव काय येणार, सर्वघाती. एकाच प्रकृतीमध्ये अनंत परमाणू आहेत. एका प्रकृतीचे एकेका निषेकामध्ये किती परमाणू आहेत, अनंत अनंत परमाणू असतात, कर्म परमाणू. आणि त्या कर्म परमाणूमध्येच विभाग केले. काही कर्म परमाणूमध्ये ही लतारूप शक्ती आहे, काही मध्ये दारूरूप शक्ती आहे, काही मध्ये अस्थि, काही मध्ये शैलरूप, अशी शक्ती त्या परमाणूमध्येच वाटलेली आहे. मग ज्या वेळेला आता आपण व्याख्या शिकू शौशमाची, त्यावेळेला मग तुम्हाला लक्षात येईल. हे पहिलं लक्षात, वाटणी लक्षात आली आहे. काय सांगितलं, एकदा रिव्हिजन करा. देशघाती प्रकृती आणि सर्वघाती प्रकृती. देशघाती प्रकृती किती आहे, 14, आणि सर्वघाती किती आहे, 14. मोनियाच्या फक्त. अजून आपण ज्ञानावरून दर्शनावरकडे गेलो नाही, तर सगळं मोनियाचंच चालू आहे त्या मोनियामध्ये. मग त्यामध्ये ज्या देशघाती प्रकृती असतात त्यामध्ये देशघाती व सर्वघाती दोन्ही प्रकारचे स्पर्धक असतात. लिहिला का तुम्ही वाक्य, काय लिहिलं, देशघाती प्रकृतीमध्ये देशघाती व सर्वघाती दोन्ही प्रकारचे स्पर्धक असतात. आणि सर्वघाती प्रकृतीमध्ये पहिला घेऊन झालं का, देशघाती प्रकृतीमध्ये देशघाती व सर्वघाती दोन्ही प्रकारचे स्पर्धक असतात. म्हणजे शक्ती दोन्ही आहे त्याच्यामध्ये. आणि सर्वघाती प्रकृतीमध्ये सर्वघाती स्पर्धकच असतात. म्हणजे त्यामध्ये देशघाती स्पर्धक असत नाही. मग त्या देशघाती प्रकृतीमध्ये सुद्धा समजा सर्वघाती स्पर्धक जोपर्यंत उदयाला येतात तोपर्यंत आपला तो गुण व्यक्त होणार नाही थोडं सुद्धा. आता अवधिज्ञान आहे का आपल्याला थोडं जरी, का नाही, अवधिज्ञान ही देशघाती प्रकृतीच आहे. तर त्याच्या सर्वघाती स्पर्धकांचे काय आहे, उदय आहे. म्हणून थोडं सुद्धा आपलं अवधिज्ञान नाही. मनपरिज्ञान ही पण देशघाती प्रकृती आहे, त्याच्या सर्वघाती स्पर्धकांचाच आपला उदय आहे. त्यामुळे आता आपल्याला थोडं सुद्धा मनपरिज्ञान होत नाही. आणि केवळ ज्ञान सर्वघाती प्रकृती आहे, त्याच्यामध्ये सर्वघाती स्पर्धक असतात. तर आता हे लक्षात, एवढं लक्षात आलं. आता क्षोभक्षमाची व्याख्या शिकवतो. तर क्षोभक्षमामध्ये 3 गोष्टी सांगितलेल्या असतात. क्षोभक्षम जिथं होतो तिथं पाठायचं. तुला क्षोभक्षमाची व्याख्या पाठायचं जुन्या लोकांना काय म्हटलं, तुम्हाला पाठायचं विसरले. सांगते मी की वर्तमान काळामध्ये उदयाला येणाऱ्या सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय. उदयाला येणाऱ्या सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय. बरोबर एकदा सांगते की ठेवून देते की तुम्हाला. वर्तमान काळात उदयाला येणाऱ्या त्या बाजूला एक वर्तमान काळात उदयाला येणाऱ्या सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय. काळात उदयाला येणाऱ्या सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय ही एक अवस्था. दुसरे त्याच्यामध्ये भविष्य काळात उदयाला येणाऱ्या सर्वघाती स्पर्धकांचा सदवस्थारूप उपशम. उदयाभावी क्षय. दुसरं काय सांगितलं, भविष्य काळात उदयाला येणाऱ्या
सर्व घाती स्पर्धकांचा सदवस्थारूप उपशम. सदवस्थारूप उपशम भविष्य काळात उदयाला येणाऱ्या सर्व घाती स्पर्धकांचा सदवस्थारूप उपशम. साधा झाले सद ते कारण सदवस्थारूप उपशम इथंच लिहावं. उपशम आणि देशघाती स्पर्धकाचा उदय. वर्तमानामध्ये देशघाती स्पर्धकांचा उदय. दुसरे उदय वर्तमानातच असतो ना. देशघाती स्पर्धकांचा उदय आहे. हे काढायचं खाली सर्व घाती स्पर्धक आता ही व्याख्या हटवायची आपल्याला. पहिलं काय सांगितलं, वर्तमान काळात उदयाला येणाऱ्या सर्व घाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय. म्हणजे काय होतंय की आता हे वर्तमान विषय काय, एवढे कर्म परमाणु आहे, ह्याच्यामध्ये 4 प्रकारची शक्ती सांगितली. लता, दारू, अस्थि आणि क्षयकारी. आणि ह्यामधली लता आणि दारूचा एक भाग शक्ती कशी आहे, देशघाती आहे. आणि बाकीचे सगळे कसे आहे, सर्वघाती. मग आता ह्या वर्तमान काळामध्ये हे स्पर्धक सगळे आहेत, परंतु काय झालं या ठिकाणी जे सर्वघाती स्पर्धक शक्ती आहे ते परमाणु देशघाती स्पर्धक रूपाने परिणमित झाले. म्हणजे त्याची जी शक्ती तीव्र आहे, सर्वघाती स्पर्धक म्हणजे काय, त्या ठिकाणी शक्ती पूर्ण गुणाचा घात करण्याची आहे, ती तीव्र शक्ती आहे. ती कमी शक्ती, त्याच परमाणूची शक्ती काय झाली, कमी झाली. म्हणजे की देशघाती रूप परिणमले ते. असं होऊ शकते संक्रमण, त्याला काय म्हणतात, संक्रमण होऊ शकते असं. मग आता वर्तमानामध्ये आपल्या त्या परिणामांची शुद्धी झाली, त्याच्या निमित्ताने ते सर्वघाती स्पर्धक काय झाले, देशघाती स्पर्धक रूप परिणमले. मग त्यांनी काय केलं होतं, आपल्या गुणावरचा घात केला होता. त्यामुळे ते ह्या देशघाती रूपाने परिणमल्यामुळे आपल्या पूर्ण गुणाचा घात, तो गुण आपला व्यक्त होतो. जो गुणाच्या गुणाचं त्याने आवरण केलं होतं त्या कर्माने, तो गुण काय होतो त्या ठिकाणी प्रगट होतो. जसं का मती ज्ञानावरण आहे की आता इथं आपण नाही, आता ह्याचं घेऊया आपण, सम्यक्त्वाचं घेऊया. मिथ्यात्व सम्यक्त प्रकृती तिन्ही मध्ये वाटणे की नाही. हे सम्यक्त प्रकृती रूप आहे, एक मिश्र रूप आहे आणि पुढचं मिथ्यात्व रूप आहे. तर ते मिथ्यात्वाचे परमाणु काय झाले, सम्यक्त प्रकृती रूपाने परिणमले. आता वर्तमानामध्ये काय आहे, मिथ्यात्वाचा उदय येणार होता, परंतु काय झाला, तो त्या मिथ्यात्व रूपाने न येता, त्या सर्वघाती स्पर्धक रूपाने न येता ते काय झाले, लता आणि दारूच्या एक भाग रूप परिणमले, सम्यक्त प्रकृती रूपाने परिणमले. मग तिथं मिथ्यात्वाचं उदय आले तर मिथ्यात्व होईल का आपल्याला, नाही होणार. मग त्या सर्वघाती स्पर्धकांच्या उदयाचा काय झाला, अभाव झाला. आणि हे देशघाती स्पर्धकांचा उदय आणि मध्ये काय सांगितलं, भविष्य काळात उदयाला येणाऱ्या सर्वघाती स्पर्धकांचा सदवस्थारूप उपशम. तर हे वर्तमान काळातलं हे झालं की तिथले सर्वघाती स्पर्धक देशघाती परिणमले. परंतु आता ह्या पुढच्या समयात उदयाला येणारे आहेत की नाही,
ह्याच्यामध्ये पण चारही प्रकारचे स्पर्धक आहे. समजा दोन्ही प्रकारचे देशघाती सर्वघाती दोन्ही प्रकारचे स्पर्धक आहेत. मग त्यातले सर्वघाती स्पर्धक जर त्याची उदीर्णा झाली तर त्याचा आता उदय होईल की नाही? आता मग अशाने उदीर्णा कधी पण होऊ शकते. जे वरचे परमाणू खाली लवकर उदयाला येऊ शकतात आणि त्या उदयाला येणाऱ्या परमाणूंचे जर सर्वघाती स्पर्धक असतील आणि ते आता उदयाला आले समजा, तर परत आपल्याला होईल का ते सम्यक्त्व भाव किंवा तो गुण प्रगट होईल का? नाही होणार. म्हणून त्याचं काय केलं जातं त्या ठिकाणी? जिथं आहे तिथंच म्हणजे तुमची उदीर्णा होणार नाही. भविष्य काळात जे उदयाला येणार त्यांची काय करायची नाही? उदीर्णा म्हणजे सदवस्था उपशम करणं म्हणजे उदीर्णेला अयोग्य करणं. थोडे शब्द तुम्हाला पुन्हा नवीन असतील परंतु एक दोनदा ऐका. ऐकल्यानंतर पुन्हा आपल्याला ऐकल्यानंतर ते ग्रहण होत जाईल. सोपं आहे, अवघड नाही आहे. फक्त काय, ज्या शक्तीने आपला गुण झाकला होता, ज्या कर्माच्या शक्तीने काय केलं होतं, आपला गुण झाकला होता, तो ती शक्ती त्यावर काढलं म्हणजे कमी झालं, दूर झालं त्यावर, तर काय होणार? आपला गुण आता पण आपल्याला ज्ञान होत नव्हतं, कोणी निमित्त मिळालं नाही. आता तुमच्या ज्ञानावर कर्माचा काय झाला? क्षोभन झाला आणि तुम्हाला जीवकान शिकायला मिळालं. मग ते जीवकांच्यावर तुमचं ज्ञानावर आवरण होतं सर्वघाती स्पर्धकांचं. आता ते काय व्हायला लागलं? सर्वघाती स्पर्धकांचं देशघाती स्पर्धक व्हायला लागले आणि तुम्हाला थोडं ज्ञान व्हायला लागलं. जेवढ्या सर्वघाती स्पर्धकांचं दूर होईल तेवढं तुम्हाला ज्ञान काय होत जाणार? वाढत जाणार, प्रगट होत जाणार. मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? परिणामांची विशुद्धी. मला समजून घ्यायचं आहे, मी समजून घेणारच, मला समजणारच असं म्हणायचं आणि तसे आपण परिणाम आपण चांगले केले की आपोआप तुम्हाला कळायला लागणार. नुसतं तुम्ही तर बसला तर सुद्धा तुम्हाला पुष्कळ कळणार. मग काय झालं? लक्षात शोक्षम होतं म्हणजे काय होतंय? ते जे सर्वघाती स्पर्धक प्रत्येक निषेकामध्ये असे दोन्ही स्पर्धक असतात. देशघाती प्रकृती असेल तर देशघाती सर्वघाती दोन्ही असणार. मग ते देशघाती सर्वघातीचे काय होणार? देशघाती रूप म्हणून परिणमलं. त्यालाच काय म्हटलं? उदयाभावी क्षय. आणि भविष्य काळामध्ये जे आहे सर्वघाती ह्याच्यातच नाही, त्या सगळ्यामध्ये हे वाटणे, हे सगळे जे निषेक आहेत ना, ह्या सगळ्या निषेकामध्ये देशघाती सर्वघाती असे दोन्ही वाटणे असते. मग त्यातले पुढचे पण सर्वघाती स्पर्धक ते उदयाला न येताना तिथंच थांबणार. ती दुसरी अवस्था झाली. कोणती? सद्वस्था. वर्तमान काळातले सर्वघाती देशघातीच परिणमले, त्यामुळे ते सर्वघाती रूपाने उदयाला आले नाही. आणि जे भविष्य काळामध्ये येणार होते ते पण काय झाले? तिथंच थांबले. ते सर्वघाती देशघाती झाले असं ते ज्याला वर्तमानात येतील ना त्यावेळेला ते देशघाती होते, परंतु आता ते सर्वघाती रूपाने आले, परंतु आता ते उदयाला येत नाहीत खाली. सत्तेमध्ये असेल शत्रू आहे, परंतु आता तो आपल्याला आक्रमण करत नाहीये, तो घात करत नाही, झोपलाय, आपापल्या शिबिरामध्ये बसलाय. तो शत्रूंचे हे असतात ते पडाव टाकलेले असतात, ते आपापल्या ह्याच्यामध्ये बसलेले आहेत. ते आता आपल्याला वाद करायला येत नाही, तर ते आपला काही घात करत नाही. परंतु आता घात करायला आलेला आहे, त्याला काय केलं आपण? हुकलून लावलं, तर काय होणार? आपला घात व्हायचा थांबला, वाचला, आपल्या गुणांचा घात होणार होता. मग त्यालाच काय म्हटलं येतं? हे वर्तमान काळातले सर्वघाती स्पर्धक देशघाती स्पर्धक रूपाने परिणमले. भविष्य काळात जे सर्वघाती स्पर्धक रूपाने उदयाला येणार आहेत ते तिथंच थांबले, ते उदीर्ण होऊन खाली आले नाही. त्यालाच काय म्हणायचं? सद्वस्थारूप उपशम. आणि देशघाती हे स्पर्धक मात्र उदयाला येतात. ते काय करतात? गुणाचा घात करत नाहीत, परंतु त्यामध्ये थोडी मलिनता उत्पन्न करतात त्या गुणामध्ये. ह्याचा उदय असला तरी आपला घात होत नाही, परंतु पूर्णतः तो गुण व्यक्त होत नाही, त्याच्यामध्ये थोडी मलिनता उत्पन्न होते. आता जसं सम्यक्त्व आहे, शौक्षमिक सम्यक्त्व, तर तिथं काय होणार? सम्यक मिथ्यात्व हे आणि मिथ्यात्व हे दोन्ही परमाणू काय व्हायला लागलेले आहेत? सम्यक प्रकृती रूपानं गुण उदयाला येतात. आणि भविष्य काळातले पण ते मिथ्यात्वाचे तिथंच थांबले, ते उदयाला येत नाही. आणि वर्तमानामध्ये ते सम्यक प्रकृतीचा उदय येतो. त्यावेळेला त्या जीवाला कोणतं सम्यक म्हणणार? शौक्षमिक सम्यक.
मग अशी तुम्हाला उपशन दाखवलं का नाही, अंतर पाडलं आणि ते वर घालवले आणि त्या अंतरामध्ये तो जीव आला, त्यावेळेला त्याला मिथ्यात्वाचा उदय नाही, त्याला काय म्हणायचं, औक्षमिक संवेग. आणि हे संवेग कोणतं, क्षौक्षमिक संवेग. आता कोणता पण क्षौक्षमिक भाव घ्या, तिथे ही व्याख्या अशी घडवायची. त्या कर्म परमाणूमध्ये जे सर्वघाती स्पर्धक असतात त्याचा काय होतो, देशघाती स्पर्धक रूपाने ते होतात, उदयाला येतात. काल मला उदाहरण दिलं होतं की नाही, जास्त तिखट असेल तर काय करतो आपण, त्याची शक्ती तिखटपणा कमी करतो. त्यातला कडू जास्त असेल, आंबट जास्त असेल तर तो आंबटपणा कमी करतो. म्हणजे त्याच्यामध्ये ते आता आंबे आणले काही, आता तुम्ही रस करता की नाही, आंबट असतात, थोडे थोडे गोड असतात, सगळे मिक्स केलं की काय होतं, ते आंबट सुद्धा गोड होऊन जातं. तसं त्याची ती सर्वघातीची शक्ती ती देशघाती स्पर्धक रूप होते, त्याला म्हणायचं. आणि जे पुढचे सर्वघाती स्पर्धक आहेत ते आता उदयाला येत नाहीत, ज्याला येते त्याला बघू. आता तर हात करत नाहीत आपलं, जे काय तिथंच थांबले. त्यामुळे काय झालं, त्याचं सद्वस्तर उपशम. ते 3 अवस्था लक्षात घ्यायच्या, उदयाभावी क्षय, सद्वस्तर उपशम आणि देशघाती स्पर्धकाचा उदय. हे 3 अवस्था ज्याला कर्मामध्ये होते त्याला त्या जीवाला क्षौक्षमिक भाव प्रकट होतो. ते क्षौक्षमिक श्रद्धा सम्यक्त होणार, क्षौक्षमिक ज्ञान, क्षौक्षमिक दर्शन, जितके पण क्षौक्षमिक भाव आहेत ते तिथे घडवायचे. दुसरा अध्याय शिकला तुमचा पुस्तकाचे पहिले 5 भाव झाले असतील ना, थोडं थोडं ऐकलंय की त्याच्यामध्ये 5 व्याख्या तेच घ्या. मग काय सांगितलं इथं, औक्षम क्षौक्षम हा कुणाची अवस्था, ही अवस्था कुणाची चालली, सर्वघाती देशघाती कुणाची अवस्था आहे, कर्माची. कर्म एक द्रव्य आहे, ते पण पुद्गल द्रव्य, त्याच्यामध्ये ही अवस्था होते. आणि ज्यावेळेला त्याच्यामध्ये ही अवस्था होते त्याला जीवामध्ये पण अवस्था होते, म्हणजे भाव होतो, परिणाम होतात. ते कोणते परिणाम म्हणतात त्याला आपण, क्षौक्षमिक. वेळ झाला, क्षौक्षमिक भाव. हे कर्मयोग असं आहे, शिकायला मिळणार, शिकायला किती वेळ गेला काही समजत नाही. आता क्षय काय तुमचा, उदय किती क्षय काय सोपं आहे, ते सगळं सत्तेतनं निघून जाणं, त्याला म्हणायचं क्षय. आणि तो क्षय झाला तर जो भाव होतो तो क्षयिक भाव. उद्या एकदा आपण डिव्हिजन घेऊ आणि पुढं आपण मग पुनर्स्थानाला चालू. वेळ झालाय का, थोडक्यात. चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप शुद्ध एको Yes.